देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वीरित्या एक 4399चा टप्पा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडलेला आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी स्वामींच्या चरणी या ठिकाणी आरती घेत नतमस्तक होत या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्यासाठी दीर्घायुष्य या ठिकाणी देखील मागण्यात आले। त्याच पार्श्वभूमीवर नेमके भाजपचे जे कार्यकर्ते आपल्याशी जोडणे नेमके त्यांच्या काय भावना आहेत ते आपण त्यांच्यावर जाणून घेऊया। काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी तुम्ही आरती घेतलेली आहे। 4399चा मोदी साहेबांनी टप्पा पार पडलाय। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी 4399 दिवस पंतप्रधान पदावरती राहून एक विक्रम केलेला आहे। सर्वसामान्य जनतेच्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेले। देश जेव्हा युद्धजन्य परिस्थितीमध्ये होता, इतर देशामध्ये युद्ध चालू होते, तेव्हा आपल्या भारतीय नागरिकांना सुखरूप आपली मायदेशात आणण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केले। देश एका महासत्तेकडे वाटचाल करत असताना नरेंद्र मोदी सारखा एक खमका नेता, एक 56 इंच छातीचा नेता आपल्याला मिळालेला आहे आणि त्या नेत्याला दीर्घ आयुष्य लाभावं यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीतील सर्व इंदापूर पश्चिम मंडळातील कार्यकर्त्यांनी श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आरती करून देवाला साकडे घातला आहे की आमच्या या नेत्याला, आपल्या या देशाच्या पंतप्रधानाला, लाडक्या पंतप्रधानाला दीर्घ आयुष्य लाभावं। कोरोना काळामध्ये आपण त्यांचं काम बघितलं असेल, आता युद्धजन्य परिस्थितीमध्ये बघत असेल, शेतकऱ्यांसाठी घेणारे त्यांचे वेगवेगळे निर्णय बघितले असतील। या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून नरेंद्रभाई मोदी यांनी देशाचा एक विकासाचा विक्रम प्रस्थापित केला आहे। त्याचबरोबर 4399 दिवस त्या पदावर, पंतप्रधान पदावर राहून त्यांनी एक विश्वविक्रम केला आहे। त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी आम्ही स्वामी समर्थाचरणी इंदापूर पश्चिम मंडळाच्या वतीने प्रार्थना केलेली आहे। नक्कीच काय सांगाल ना, स्वामींची चरणी नेमकी काय प्रार्थना केली, काय मागणी केली? आदरणीय देशाचे पंतप्रधान, खरं तर आज भारतीय जनता पार्टीच्या सर्वच कार्यकर्त्यांना आनंद उत्सव साजरा करतात। याचं कारणच असं आहे की पंतप्रधानपदी आदरणीय मोदींनी 4399 दिवस आज पूर्ण केलेले। इतर राजकीय पक्षाच्या दृष्टिकोनातून हे एक वेगळं रेकॉर्ड करून एक नुसतं रेकॉर्डच नाही केलं तर अनेक निर्णय, अनेक कामं, अनेक विकासाची कामं आज आदरणीय मोदी साहेबांनी केलेली आहेत आणि आम्हाला सर्वांना त्याचा आनंद आहे की अतिशय या मागच्या कार्यकालामध्ये त्यांनी अतिशय चांगले निर्णय देशासाठी केलेले। देशाचं नाव जगामध्ये एक वेगळं निर्माण करण्याचं काम पंतप्रधानांनी केलं। त्यांनीच भविष्यात खरं तर अजून असे पंतप्रधान आपल्याला अनेक दिवस राहावेत अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहेत आणि या पंतप्रधानाच्या हातून असंच अजून विकासाची आणि चांगली कामे व्हावीत ही सर्वांची इच्छा आहे। त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं अशी आम्ही परमेश्वर चरणी प्रार्थना केली। नक्कीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4399चा यशस्वीरित्या टप्पा पार पाडल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने देखील स्वामींच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत देखील त्यांच्या बाबतीत देखील दीर्घायुष्य लाभावं, त्यांची यशस्वीरित्या अशा पदोपदी त्यांची प्रगती व्हावी अशा पद्धतीची या ठिकाणी प्रार्थना करत कार्यकर्त्यांनी देखील भावना या ठिकाणी व्यक्त केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुंदर पसारकर, LS मराठी, इंदापूर।